पद्यांशं पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत पात्रा पात्र विवेको हि धेनुपन्नगयोः इव तृणात् संजायते क्षीरम क्षीरात संजायते विषम. पात्र अपात्र विवेको हि योग्य किंवा अयोग्यतेचा विचार हा धेनुपन्नग योः इव गाय किंवा सर्प यांच्यासारखा असतो. गाय तर कशी असते? ती तृणात संजायते क्षीर. ती साधं गवत खाते पण त्याचं पूर्णान्न असं दूध बनवते. पण पन्नग म्हणजे सर्प मात्र क्षीरात संजायते विषम. तो मात्र दूध पितो पण त्याचं विषामध्ये रूपांतर करतो. योग्य आणि अयोग्य माणसांचंही असंच असतं. अयोग्य माणसं त्यांच्याशी कितीही आपण चांगलं वागलं तरी ते आपल्याशी वाईटच वागतात. असा या श्लोकाचा संदेश आहे. या श्लोकातून आपल्याला ही शिकवण मिळते. पूर्ण वाक्याने उत्तरत तृणात किम संजायते तृणात क्षीरम संजायते कस्मात विषम संजायते क्षीरात विषम संजायते अशी या दोन प्रश्नांची उत्तरे. समानार्थक शब्दम लिखत धेनुः गौः माता आणि इतर अनेक गाईला समानार्थी शब्द आपल्याला इथे लिहिता येतील. जालरेखा चित्रम पूरयत हा श्लोक वाचायचे आणि जालरेखा चित्र पूर्ण करायचे. अतिथी बालकः पत्नी जननी जनकः तथा पंच एते गृहिणः पोष्याः इतरे च स्वशक्तीतः. तर गृहस्थाने या 5 जणांचं पोषण करावं असं सांगणारा हा श्लोक आहे आणि त्या 5 जणांची यादी इकडे दिलेली आहे. अतिथी बालकः पत्नी जननी आणि जनक. आणि त्या व्यतिरिक्त इतर जे आहेत त्यांचं आपल्याला जमेल तसं भरण पोषण त्याने करावं.